नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजची जी काय माहिती असणार आहे अर्थात ती कार्तिक अमावस्या संबंधी असणार आहे। बघा, आता कार्तिक महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असून ही कार्तिक अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते। कारण या कार्तिक अमावस्येनंतर पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा सुरू होतो। या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा 19 नोव्हेंबरला सकाळी 9:43 सुरू होणार आहे आणि समाप्ती ही 20 नोव्हेंबरला दुपारी 12:16 होणार आहे। उदय तिथीनुसार 20 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्येला स्नान, दान, श्राद्ध, तर्पण यासारखे विधी केले जातात। कारण उदय तिथीनुसार ही कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे। तसेच कार्तिक अमावस्येला आपण जे काही उपाय करणार आहे तर हे उपाय तुम्ही 19 नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी किंवा 20 नोव्हेंबरला गुरुवारी या दोन्ही दिवशी करू शकता। जितके महत्त्व दिवाळीच्या अमावस्येला दिले जाते तितकेच महत्त्व या कार्तिक अमावस्येला सुद्धा दिले जाते। विशेष करून ही कार्तिक अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे। आपले वास्तुदोष, आपले पितृदोष, ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपण जर अमावस्या तिथीला किंवा पौर्णिमेच्या तिथीला काही उपाय केले आणि विश्वास ठेवून काही सेवा केल्या तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला फळ प्राप्त होत असतं। तर असो, आता आपल्याला अमावस्याच्या दिवशी नेमकं कुठली कामं करायची आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये कामाचा, सेवेचा आणि उपायांचा देखील समावेश आहे। जसजसं तुम्हाला शक्य होणार आहे तसे तसे तुम्ही करण्याचा प्रयत्न करावा। शक्यतो हे सर्व उद्या व परवा अमावस्या काळात करण्याचा प्रयत्न करायचा आहे। अगदीच नाही जमलं तर परवा संध्याकाळपर्यंत तुम्ही हे उपाय केले तरी देखील चालणार आहे। तर हे लक्षात घ्या, किंवा उद्या देखील संध्याकाळी काही उपाय करायला हरकत नाही। तर चला जाणून घेऊया। आता उद्या अमावस्या आहे आणि परवा देखील आहे। तर परवा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ टाकून जर आपण अमावस्याच्या दिवशी आंघोळ केली तर आपले राहू केतूचे दोष हे दूर होण्यासाठी मदत मिळत असते। या व्यतिरिक्त जी नकारात्मकता आहे ती देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते। तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे। त्यामध्ये किंचित तुम्ही हळद देखील घालू शकता आणि हे जे गोमूत्राचं किंवा हळदीचं जे मिश्रण आहे ते संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे। तसेच आपल्या उंबरठ्यावर, आपल्या अंगणात देखील ते शिंपडायचं आहे आणि आपला जो उंबरठा आहे तो देखील हळदीने सारवून घ्यायचा आहे। म्हणजेच काय तर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। आता हा जो दिवा आहे तो तुम्ही तुपाचा देखील प्रज्वलित करू शकता। लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये तुपाच्या दिव्याला जास्त महत्त्व आहे, पण या व्यतिरिक्त जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी देखील तुमचे राहू केतूचे दोष किंवा शनीचा जो तुमच्यावर पडणारा प्रभाव आहे तो देखील कमी होऊ शकतो। त्यामुळे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला काही हरकत नाही। तुपाचा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा लावा आणि अशा पद्धतीने तुम्ही मुख्य दरवाजावर हा उपाय करू शकता। यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे। स्वस्तिक चिन्ह देखील काढायचं आहे। जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाजावर शुभ चिन्ह काढतो तेव्हा आपल्या घरात येणारी जी नकारात्मकता आहे ती तिथल्या तिथे रोखली जाते आणि घरातलं वातावरण हे कायम सकारात्मक राहण्यासाठी मदत मिळते। त्यामुळे हे जे काही शुभचिन्ह किंवा शुभ लाभ आहे ते आपल्याला दर सणवाराला किंवा विशेष तिथींना करायचेच आहेत। या व्यतिरिक्त गुरुवार, शुक्रवार देखील आपण या गोष्टी नक्कीच करू शकतो। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला काही गोष्टी खास करून करायच्या आहेत। त्या कशा तर आपण जेव्हा देव स्वच्छ करतो ना तेव्हा खास त्यासाठी अमावस्येचा दिवस आपल्याला निवडायचा आहे। जसं आपलं घर स्वच्छ करण्यासाठी, जाळे झटकण्यासाठी आपण अमावस्येचा दिवस निवडतो तशाच पद्धतीने देवांची अगदीच किंवा देवघराची जर आपल्याला स्वच्छता करायची असेल तर उठसूट आपण ती कधीही करू शकत नाही। त्यासाठी देखील विशेष दिवस निवडला जातो। तर तो दिवस आहे अमावस्येचा। अमावस्येच्या दिवशी आपण देवांना छान उठणं वगैरे लावून आंघोळ घालू शकतो। छान त्यांना तुम्हाला घासायचं असेल तर घासू शकता आणि अशा पद्धतीने देवांना छानपैकी आपण आंघोळ घालू शकतो। देवांना रोजही आंघोळ घातली जाते, पण बऱ्याचदा काय होतं की आपण अष्टगंध, कुंकू या गोष्टींचा वापर करतो आणि देवांना ते थोडेसे डाग पडतात। मग ते काढण्यासाठी आपण ज्यामध्ये केमिकल मिक्स केलं नाही अशा पद्धतीने प्रोडक्ट वापरून आपले देव स्वच्छ करू शकतो। त्यासाठी ब्रशचा तुम्ही देखील वापर करू शकता तरीही चालेल, फक्त तो ब्रश कुणीही वापरलेला नसावा। नवीन ब्रश आपल्याकडे असायला हवा, त्याने श्रीयंत्र देखील अगदी स्वच्छ करण्यासाठी मदत होते। तर अशी स्वच्छता आपण जेव्हा करतो तेव्हा त्यासाठी अमावस्येचा दिवस हा निवडायचा असतो, हे लक्षात घ्या।
या व्यतिरिक्त आपलं देवघर आहे, ड्रावर आहे, तेही बऱ्याचदा आपण सारखे उघडझाप करत असतो आणि पुस्तक वगैरे कायम आपण ठेवत असतो. मग हळदी कुंकू, अष्टगंध या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या कधीतरी सांडतात आणि मग आपल्याला हे स्वच्छ जेव्हा करायचं असतं ना, तेव्हा आपण कुठलाही दिवस न निवडता अमावस्येचा दिवस निवडायचा आहे आणि अशा पद्धतीने देवघराची देखील स्वच्छता करून घ्यायची. देवांना छान आंघोळ घालायची आणि मग देवांची पूजा करून देवांना त्यांच्या त्यांच्या जागी ठेवायचं आहे. तसेच घराची स्वच्छता देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशीच करायची आहे. आता अमावस्येच्या दिवस म्हटला तर अमावस्या ही दर महिन्याला येते आणि त्यामुळे महिन्याभराचा कालावधी खूप जास्त होतो. मग घराची जर स्वच्छता तुम्हाला अधूनमधून करायची असेल तर तुम्ही शनिवारचा दिवस देखील निवडू शकता आणि जास्तीची साफसफाई करण्यासाठी तुम्ही अमावस्येचा दिवस निवडू शकता. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी सेवा काय करायच्या असतात तर बघा, तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जशा सेवा करतो तशाच प्रत्येक अमावस्येला जर केल्या तर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होते. मग त्यामध्ये श्रीयंत्राची पूजा आहे किंवा कवड्यांची पूजा आहे, या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच त्याचा खूप सकारात्मक परिणाम हा आपल्यावर होतो. या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये हळदीचं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. बघा, छोटासा ग्लास घ्यायचा, तो भरून घ्यायचा आणि त्यामध्ये चिमूटभर हळद ठेवायची आणि अशा प्रकारे हे हळदीचं पाणी दिवसभर रात्रभर आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आता हे जे पाणी आहे ते अगदी ग्लास भरून नाही ठेवलं तरीही चालेल. अगदी थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ठेवली तरी देखील चालणार आहे. बघा, याने देखील घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर आपल्याला घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी एक छोटासा उपाय अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. आता बघा, बऱ्याचदा असं होतं की काहींच्या घरामध्ये एक अनुभव खास करून मिळतो आणि तो असा की अमावस्या येण्याच्या 2-3 दिवस अगोदर किंवा अमावस्यानंतर 1-2 दिवस घरामध्ये सतत वादविवाद, कटकटी होत असतात. अगदी छोट्याशा कारणावरून मोठमोठे वाद होतात. त्यामुळे जर अशी समस्या तुमच्या घरात निर्माण होत असेल, तुम्ही लक्ष ठेवून बघा. जर कायम अमावस्या पौर्णिमा जर येणार असेल आणि त्याच काळात जर असं होणार असेल तर 100% तुमच्या घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे आणि त्यामुळे असा अनुभव जर तुमचाही असेल तर तुम्ही कर्पूर होम करायला सुरुवात करावी. कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्या थोड्याशा वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यावर 7 कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहेत. एक एक करून कापराची वडी पेटवायची. एक पेटवली की ती विझत आली की दुसरी पेटवायची. अशा पद्धतीने आपल्याला 7 कापराच्या वड्या त्यावर प्रज्वलित करायच्या आणि ते करत असताना देखील तुम्ही कालभैरव अष्टक देखील म्हणायचं आहे. याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. सलग अमावस्यापासून 40 दिवस जर आपण हे कंटिन्यू ही सेवा केली, संकल्प घेऊन केली तर निश्चितच आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या 100% दूर होतात. अगदीच तुम्हाला संकल्प घ्यायचा नसेल तरी तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. आता हा जो नारळ आहे तो दररोज तुम्हाला तोच एकच नारळ वापरायचा आहे, पण अगदीच नंतर त्या नारळाला तडा गेला किंवा 40 दिवसांची तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तो नारळ आपल्याला विसर्जित करायचा आहे आणि तो फोडून प्रसाद म्हणून खायचा नाही, तर तो विसर्जित करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपण दह्याचे देखील उपाय करू शकतो. आता उद्या किंवा परवा बरोबर 12च्या आतमध्ये आपल्याला कावळ्यासाठी घास देखील ठेवायचा आहे. म्हणजे काय तर कावळ्यासाठी नैवेद्य आपण जो काही स्वयंपाक बनवणार आहोत तर तो तुम्ही ठेवू शकता. पण याऐवजी जर तुम्ही दही भात ठेवला तर अतिशय उत्तम. तर दही भात आपल्याला 12च्या आतमध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. पितरांचं स्मरण करायचं आणि त्यांच्या नावाने हा घास ठेवायचा आहे. अर्थात कावळा येऊन तो घास खाणारच आहे, पण जर अगदीच तुमच्या भागात जर कावळे येत नसेल तर दुसऱ्या पक्षाने येऊन खाल्ला तरीही फार मनात दुसरं काही विचार न आणता त्या पक्ष्यांना तो भात खाऊन द्यावा. पण अशा पद्धतीने दर अमावस्याला आपण 12च्या आतमध्ये असा पितरांच्या नावाने घास काढला तर आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते. आता त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला 5 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. आता हा जो उपाय आहे तो अमावस्याला आपल्याला न चुकता करायचा आहे. एखादी छोटीशी वाटी घेऊ शकता, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्यावर आपल्याला या 5 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. आता ही सेवा करत असताना आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर बसायचं आहे, आत बसायचं नाही, बाहेरच बसायचं आहे. पण आपलं जे तोंड आहे ना तर ते आपल्या घरामध्ये करायचं आणि अशा पद्धतीने बसायचं आणि त्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या.
त्या केल्यानंतर जो कुठला तुम्हाला मंत्र येत आहे तो मनातल्या मनात म्हणत राहायचा आहे आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना देखील करायची आहे। तर अशा पद्धतीने 5 कापराच्या वड्यांचा हा छोटासा उपाय करून बघा। या उपायाने सुद्धा तुम्हाला खूपच फरक जाणवेल। त्यानंतर ज्यांना कोणाला आपल्या मुख्य दरवाजावर कोहळा लावायचा असेल किंवा गोरखचिंच लावायची असेल त्यांनी देखील आवर्जून अमावस्येचा दिवस निवडावा। इतर दिवशी ती लावण्यापेक्षा जर अमावस्येच्या दिवशी जर लावली तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल हे लवकरात लवकर दिसून येतात। कोहळा लावताना अशा पद्धतीने लावायचा किंवा गोरखचिंच लावताना अशा पद्धतीने लावायची जेणेकरून घरात येणारी जी व्यक्ती आहे ती त्या कोहळ्याच्या खालून आली पाहिजे, म्हणजेच काय तर ती येताना तिच्या डोक्यावर तो कोहळा आला पाहिजे। आता अगदीच डोक्याला स्पर्श होईल असा नाही तर तो वरतीच लावायचा, पण ती व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून येईल, म्हणजेच काय तर जी कुठली व्यक्ती तुमच्या घरात येईल तिची नकारात्मकता तो कोहळा किंवा ती गोरखचिंच शोषून घेईल आणि तुमच्या घरात एक प्रकारची सकारात्मक विचार असलेलीच व्यक्ती प्रवेश करेल। आता त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। हा देखील पितरांचं स्मरण करून लावायचा आहे किंवा आर्थिक समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी देखील आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो। पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन जर आपण 11 प्रदक्षिणा घातल्या, पिंपळाला दूध मिश्रित आणि गुळ मिश्रित पाणी अर्पण केलं तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अमावस्येला केल्या तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल हे आपल्या घरामध्ये दिसून येतात। एखादी गोष्ट जरी केली आणि उद्या लगेच त्याचा रिझल्ट मिळेल असं कधीही होत नाही। त्यामुळे संयमाने काही गोष्टी करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ 100% प्राप्त होईल। आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा तिला कोणाची तरी दृष्ट लागली असेल, मग ते लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती असो, जर अनुभव तुमचा असेल किंवा त्या व्यक्तीत तुम्हाला सतत बदल दिसून येत असतील तर त्या व्यक्तीवरून एक नारळ उतरवायचा आहे। आता त्या नारळावर शेंदुराने किंवा अष्टगंधाने त्रिशूळ काढायचं। त्रिशूळ काढायला फार अवघड नाही, तुम्ही गुगलवर बघू शकता आणि तशा पद्धतीने त्रिशूळ काढायचा आणि हा जो नारळ आहे तो त्या बाधित व्यक्तीवरून 7 वेळेस उतरवायचा आणि तो नंतर एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा। आणि अशा पद्धतीने जरी आपण हा छोटासा उपाय केला तर निश्चितच त्या व्यक्तीतली जी नकारात्मकता आहे ती बरोबर हळूहळू कमी होते। हा उपाय सलग तुम्हाला 6 महिने अमावस्येला करायचा आहे। आता त्यानंतर आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील आपण दही भाताचा उतारा करू शकतो। दही भात घ्यायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचा आणि तो एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागेमध्ये तो टाकून द्यायचा। तो दही भात किंवा तो जो नारळ आपण टाकणार आहोत ते अशा ठिकाणी टाका जेथे कोणाचा जास्तीत जास्त वावर नाही, नाहीतर मग एखादी व्यक्ती त्याला ओलांडणार आणि भलतंच काहीतरी होणार, असं कधीही करू नये। कारण जे काही उपाय किंवा ज्या काही सेवा करणार आहात त्या फक्त आपल्या हितासाठी करायच्या आहेत। कोणाचं तरी नुकसान व्हावं किंवा कोणाला तरी त्या गोष्टी नकारात्मक फळ मिळावं अशी अपेक्षा ठेवून कुठलाही उपाय कुठलीही सेवा करू नये, कारण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि मग त्याचे गंभीर परिणाम हे आपल्याला देखील भोगावे लागतात। म्हणून मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा, आपलं कुटुंब सुखी राहावं तसेच इतरांचंही राहावं अशी अगदी निर्मळ भावना जर आपण ठेवली तर निश्चितच आपण केलेली प्रत्येक सेवा आपल्याला फळ देऊन जाईल आणि भगवंताचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी कायम राहील। आता हा शेवटचा उपाय सांगते। पितृदोष निवारण्यासाठी कार्तिक अमावस्येला उपाय केल्यामुळे 100% पितृदोषाचा त्रास हा कमी होतो। पितरांसाठी दिवा बनवण्यासाठी वेगळी कणिक तुम्हाला मळायची आहे। त्या कणकेमध्ये मीठ न टाकता चिमूटभर हळद टाका, कणिक मळा आणि यानंतर तुम्हाला या कणकीचे 2 दिवे तयार करायचे आहे। प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल जे असतं तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर जे साधं तेल तुमच्या घरामध्ये आहे ते तेल तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल। आणि यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी आहे तर ती देखील टाकायची आहे आणि अगदी चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत। तर त्या 2 दिव्यामध्ये हे टाकायचं आहे। यानंतर आपल्याला 2 प्लेट घ्यायचे आहे आणि प्रत्येक प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे। तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि एक धूप देखील घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे। दक्षिण दिशेला या दिवेची वात येईल
या पद्धतीने दक्षिणेकडे वात करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। तिथे तुम्हाला धूप किंवा 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि 1 ग्लासभर पाणी देखील तिथे ठेवायचं आहे। आपण या दिशेला दिवा लावला तर पितृ प्रसन्न होतात। तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे। दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचं नामस्मरण करायचं आहे, त्यांचं नाव घ्यायचं आहे। जर तुम्हाला त्यांचं नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे। त्यांची क्षमा याचना करायची आहे। काही चुकलं असेल तर तशी तुम्हाला माफी मागायची आणि असा हा एक दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे। यानंतर दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुमच्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी तुम्ही ठेवता, माठ असेल, हंडा असेल, फिल्टर असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा पितरांच्या स्मरणार्थ ठेवायचा आहे। बघा, तुम्हाला पितृदोष यामुळे कोणताही त्रास होत असेल तर या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक पडेल। तर या अमावस्येच्या दिवशी आवर्जून या गोष्टी करून बघा आणि त्याचा लाभ देखील घ्या। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।